हार्ट ब्लॉकेजेस म्हणजेच हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा किंवा अरुंदपणा वाढणं हळूहळू वाढत असल्यास शरीर काही संकेत देतं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लोकांमध्ये कोणतंही लक्षण दिसत नाही आणि पहिलं लक्षण म्हणजे थेट हार्ट अटॅकही असू शकतं. त्यामुळे जोखीम घटक असल्यास तपासणी करा. हार्ट ब्लॉकेजेस वाढत असल्याचं लक्षण म्हणजे छातीत दाब, जडपणा किंवा वेदना जाणवते. छातीच्या मध्यभागी दाब आल्यासारखं वाटतं, जळजळ, वजन ठेवल्यासारखं वाटतं, चालताना, जिने चढताना, काम करताना त्रास वाढतो, विश्रांती घेतल्यावरही कमी होत नाही. दुसरं म्हणजे श्वास लागणे. आधी सहज होणारी कामे करताना दम लागणं, थोडं चाललं तरी श्वास वाढणं, झोपताना श्वास घ्यायला त्रास होणं, वेदना इतर भागामध्ये जाणं जसं की डावा हात, दोन्ही खांदे, मान, पाठ, जबडा. काही वेळा लोकांना छातीपेक्षा जबडा किंवा हात दुखणं जास्त जाणवतं. पटकन थकवा येतो. पूर्वी सहज होणारी कामं आता जड वाटतात. शरीरामध्ये शक्ती कमी वाटते. महिलांमध्ये हे लक्षण जास्त दिसू शकतं. दुसरं म्हणजे घाम येणं. कारण नसताना उगाचच थंड घाम येतो, छातीत अस्वस्थता जाणवते, चक्कर येते, अशक्त वाटतं, अचानक हलकं वाटतं, कमजोरी जाणवते, मळमळ, अपचनासारखी भावना येते. महिलांमध्ये पोटामध्ये जडपणा जाणवतो, उलटीची भावना येते, हृदयाचे ठोके वेगळे जाणवतात, धडधड वाढते, ठोके अनियमित होतात. सकाळी किंवा मेहनतीची कामे केल्यानंतर ही लक्षणं वाढतात. जसं की सकाळी चालताना छातीत त्रास होतो, जेवल्यानंतर चालताना त्रास वाढतो. ब्लॉकेजेस जर जास्त गंभीर होत असतील तर मात्र तातडीने वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे. जसं की छातीत 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्त वेदना, जबड्यात वेदना जाणवणं, छातीत त्रास जाणवणं, खूप घाम येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, अचानक कमजोरी जाणवणं किंवा बेशुद्धी जाणवणं. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे ज्यांनाच उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल जास्त आहे, धूम्रपान करणारे, जास्त वजन असलेले, कमी हालचाल करणारे, ताणतणावाचं व्यवस्थापन नसणारे आणि कुटुंबामध्ये जर हृदयविकाराचा इतिहास असेल तर त्यांना हा त्रास जास्त होतो. तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ECG, इको, अँजिओग्राफी करून नक्कीच आपल्या शरीरामध्ये असणारे अडथळे तुम्ही समजून घेऊ शकता आणि योग्य ते उपचारही घेऊ शकता. हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज व्यायाम करा. धूम्रपान करत असेल तर ते पूर्णपणे टाळा. BP, साखर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवा. मेन महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप घ्या. जास्त तेलकट प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा. यासारख्या गोष्टी जरी कमी केल्या आणि चांगल्या सवयी जरी लावल्या आणि दररोज तुम्ही व्यायाम जरी केला तरी हा धोका 50% कमी होऊ शकतो. यासाठी चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे.